नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण महत्वाचा जो भारतामध्ये नुकताच हा कायदा लागू झालेला आहे, एस्मा कायदा, या कायद्याविषयी माहिती पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एलपीजी गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि मग हा एस्मा कायदा काय आहे, या कायद्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. जर आपण पाहिलं तर ESMA म्हणजेच काय, इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट जो आहे हा लागू करण्यात आलेला आहे. मग हा कायदा काय आहे, जर आपण पाहिलं तर हा अत्यावश्यक सेवा संरक्षण कायदा आहे. काय आहे? अत्यावश्यक सेवा संरक्षण कायदा आहे. याच्यामध्ये जर महत्वाचं जर पाहिलं तर महत्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून, महत्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून हा कायदा लागू करण्यात येतो. जर आपण पाहिलं तर या कायद्याची स्थापना जी आहे ही 1968 मध्ये झालेली आहे. भारत सरकारने 1968 मध्ये ESMA म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट याची स्थापना केलेली आहे. महत्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रथम जे स्थान आहे हे सर्वोच्च स्थान एलपीजी वितरणामध्ये घरगुती ग्राहक यांना देण्यात आलेला आहे. तर मग हा जर कायदा लागू झाला किंवा हा आता सध्या तरी लागू आहे, हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये महत्वाच्या काही नियम किंवा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मग जर आपण पाहिलं तर पहिलं स्थान सर्वोच्च स्थान घरगुती ग्राहक यांना देण्यात आलेलं आहे. दुसरे स्थान खत निर्मिती याला देण्यात आलेलं आहे. तिसरं स्थान जे आहे हे चहा उद्योग व अन्य प्रक्रिया याला देण्यात आलेलं आहे. तर चौथं स्थान व्यावसायिक व औद्योगिक यासाठी काय करण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. मग या कायद्यानुसार काही नियम व अटी आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर 1968 साली एलपीजी म्हणजे ESMA हा कायदा काय करण्यात आलेला आहे, लागू करण्यात आलेला आहे. त्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद पडू नयेत म्हणून हा कायदा काय करण्यात आलेला आहे, बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचे मुख्य नियम काय आहेत, की या सेवांमध्ये कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही. जर संप करायचा असेल तर 14 दिवस अगोदर काय करावे लागते रे, नोटीस द्यावी लागते. आणि याच्यामध्ये सरकार 6 महिन्यापर्यंत संप बंदी लागू करू शकते. 6 महिन्यापर्यंत काय करू शकते रे, संप बंदी घालू शकते. आणि याचा जर नियम मोडला तर 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड आहे. 1 वर्ष तुरुंगवास आणि काय आहे रे, दंड आहे. सर्वोच्च प्राधान्यक्रम मी सांगितल्याप्रमाणे काय सांगितलंय, घरगुती गॅस जो आहे त्याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. दुसरं आहे खत निर्मिती, तिसरं स्थान आहे चहा आणि अन्य, आणि चौथं आहे व्यावसायिक किंवा औद्योगिक. मग या कायद्यावर हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थ्यांनी याचे जे नियम आहेत, स्थापना आहे, त्याचा डिटेल अभ्यास करणं काय आहे, गरजेचं आहे. पुढच्या भागामध्ये असेच आपण नवीन माहिती पाहणार आहे. थँक्यू.